आज होता दुसरा श्रावण सोमवार आणि मी सगळे कामं आवरून घेतले होते, कारण मला बरंचसं काम होतं, दुकानात पण जायचं होतं. आणि मी ना मिरची कैचीने कट करते, बिकॉज श्रीशाला हात वगैरे लागले तर उगाच तिचे आग नको व्हायला. त्याच्यानंतर सगळं फराळ वगैरे करून घेतलं आणि त्यांना भूक कंट्रोल होत नाही, ते म्हणले मला पटकन करून दे शुगर असल्यामुळं. फास्टमध्ये त्यांना साबुदाणा करून दिला मी. आणि त्याच्यानंतर ना मला पूजेला बसायचं होतं, मग म्हटलं चला बेलपत्र वगैरे त्यांनी आणलेलेच होते, ते 108 मोजले. आणि आज होती तिळाची मूर्तीसुद्धा, सगळं सामान जे लागणार होतं ते जवळ घेतलं आणि छानपैकी मस्त अशी पूजा केली, कारण ना मला पूजा केल्याशिवाय काही चैन पडत नाही. आणि असं जर सणासुदीचं आपण पूजा वगैरे लेट केली तर बरं वाटत नाही. आणि त्यात उपास पण होता, म्हटलं चला पटकन केलं तर आपल्याला पटकन फराळ करायला भेटेल. आणि ही व्हाईट साडी आहे ना, मी स्पेशल सोमवारांसाठी घेतलेली आहे, कारण मला म्हणजे असं सोमवार असलं की व्हाईट साडी घालतात बाया, मी भरपूर जणांना बघितलं, म्हटलं चला आपण पण घेऊया. नंतर त्यांच्या पाया वगैरे पडल्याने उपवास सोडला छानपैकी. आणि दुकानात गेले तर बघते तर काय राडा होता, सगळं आवरून घेतलं मस्तपैकी. आणि ना मला जेव्हा टाईम मिळतो ना की बाबा आता कस्टमर नाही आहे, तर मी काय करते, असं काहीतरी काम सोपं आपलं झालं पाहिजे, तर गिफ्ट जातात ना त्याच्यावर हे फुलं पण लावावं लागतात, म्हणून मी तयार करून ठेवले होते, म्हणजे पटकन चिटकवता येईल अशा टाईप. नंतर मग बेल्ट वगैरे नवीन आले होते, त्याच्यावर सुद्धा किमती वगैरे टाकून घेतल्या होत्या. आणि हा आमचा डिस्प्ले होता, बरेचसे बेल्ट नवीन आले आहे, खूप सगळं. तुम्ही एकदा नक्की भेट द्या श्रीशा कलेक्शनला. आणि ना हे घाईघाईमध्ये ना माझ्याकडून असं सगळं वरण सांडलं होतं, मला जे घाईत करायचं असतं, पटकन करायचं असतं, तेव्हाच राडा होतो नेमका. आणि असा माझा आजचा काहीचा दिवस होता. सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा.